पुढची महत्त्वाची बातमी आपण बघूया। नवी मुंबई पालिकेकडून शिवरायांच्या पुतळ्याभोवती जाळी बसवण्यात येते। पुतळ्याभोवती 15 फुटांची जाळी लावून पुतळा बंदिस्त करण्यात येतोय। अमित ठाकरेंनी शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण केलेलं होतं। महाराष्ट्र सैनिक पुन्हा गनिमी काव्याने स्मारक खुलं करणार, मनसे नेते गजानन काळेंचा महापालिका प्रशासनाला इशारा बघायला मिळतोय। मध्यरात्री 3:30च्या सुमारास चोर दरोडेखोर सारखे वागून नवी मुंबई महापालिकेचे अधिकारी महाराजांच्या पुतळ्याभोवती 15 फूट जाळी लावून बंदिस्त करतात। यामागे नक्की कोणाचा आदेश होता हे जाणून घेण्यासाठी नवी मुंबईची जनता भोळी नाही असा टीकेचा सूर सुद्धा मनसेचे प्रवक्ता गजानन काळे यांनी लावलेला आहे। काळे यांनी सांगितलंय की स्मारक खुलं केल्यानंतर पुन्हा एकदा पुतळा बंदिस्त करून त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावला गेलाय। जनाची नाही तर मनाची तरी ठेवावी अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे। तमाम शिवभक्तांच्या भावनांची पायमल्ली या सरकार आणि प्रशासनाने केली आहे। हा महाराजांचा महाराष्ट्र आहे, कितीही अडथळे आणा, महाराष्ट्र सैनिक पुन्हा गनिमी काव्याने स्मारक खुलं करणार असा इशारा सुद्धा काळे यांनी दिलेला आहे। शेवटी इतिहास लढणाऱ्यांची दखल घेतो, पळणाऱ्यांची नाही असंही त्यांनी ठामपणे सांगितलंय। पोलीस बंदोबस्तात मध्यरात्री 3-3:30 ला येऊन परत एकदा नेरूळ जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे त्याला 15 फुटी जाळी लावून परत एकदा ते स्मारक बंदिस्त करण्याचं पाप नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले। मुळातच एकदा स्मारक खुलं केल्यानंतर त्याला बंदिस्त करण्याची गरज काय? नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासन जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा। या स्मारकाचं गेली 4 महिने धुळकात पडलेलं होतं ते स्मारक अमित ठाकरे यांनी खुलं केल्यानंतर कोणाच्या पोटात दुखू लागलंय, का गुन्हे दाखल होत आहेत? आणि जर आपल्याला वाटत असेल की हे आम्ही परत खुलं करू शकत नाही तर परत एकदा गनिमी काव्याने हे आम्ही आपल्याला सिद्ध करून दाखवू। मी सकाळी उठल्यावर मला FIR आला आणि मला खूप बरं वाटलं की महाराजांसाठी मी पहिली केस घेतली आहे महाराष्ट्रात माझ्या राजकीय प्रवासात। त्याच्यामुळे मला खूप बरं वाटलं। पुतळा मला वाटतं गुंडाळून ठेवला परत, आम्ही तो परत ओपन करू। साहेबांची काय प्रतिक्रिया होती FIR दाखल झाल्यानंतर? काय नाही, हसले फक्त। आदित्यजींचा एक तर खूप खूप त्यांचे धन्यवाद की त्यांनी अशी पोस्ट टाकली। मी आत्ता जस्ट वाचली, मी आता त्यांना भेटायला पण चाललो आहे, पण खूप खूप धन्यवाद त्यांचे। आणि त्यांना महाराजांसाठी मला वाटतं की प्रत्येक मराठी माणूस हा पेटून उठतो, त्याच्यात आपण राजकारण बघत नाही। आणि त्या आदित्यजींनी असं तारीफ केली, मला खूप आवडलं। तर नवी मुंबई पालिकेकडून शिवरायांच्या पुतळ्याभोवती जाळी बसवण्यात आली आहे। 15 फुटांची जाळी लावून पुतळा बंदिस्त करण्यात आलेला आहे। नवी मुंबईतील नेरूळ उपनगरामध्ये शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ पुतळा महानगरपालिकेने बसवला आहे। याच पुतळ्याचं मनसे नेते अमित ठाकरे यांनी लोकार्पण केलं होतं। त्याचं कारण म्हणजे गेले 6 महिने या पुतळ्याचं अनावरण बाकी होतं। विविध कार्यक्रमानिमित्त नवी मुंबईत उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री हे येत असतात, मात्र तरी देखील या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं नव्हतं। मनसे नेते अमित ठाकरे 2 दिवसापूर्वी शहरात विविध कार्यक्रमानिमित्त उपस्थित असताना नेरूळ परिसरात आले असता पुतळ्याला चारो बाजूने कपड्याने झाकून ठेवलं होतं। तसंच मोठ्या प्रमाणात धूळ साचली होती, आसपास कचरा होता, त्यामुळे त्यांना बघवलं नाही आणि त्यांनी थेट आसपासचा कपडा फाडून आतमध्ये पाण्याने धुत पुतळ्याला लोकार्पण केलं होतं पुतळ्याचं। त्यामुळेच मोठा गदारोळ निर्माण झाला होता। या प्रकरणी नेरूळ पोलिसांनी मनसेच्या 70 कार्यकर्त्यांवरती अमित ठाकरेंसह गुन्हा दाखल केलाय। त्यामुळेच हे प्रकरण येत्या काळात अधिक तापण्याची शक्यता आहे। त्याचं कारण म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेनं पुन्हा या पुतळ्यास झाकून ठेवला आहे। त्यामुळे येत्या काळात पुन्हा हा पुतळा गनिमी काव्यानं उघडला जाईल, लोकार्पण केला जाईल असे मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी म्हटले। आता पाहावं लागेल नेमकं कशा पद्धतीने मनसे
याविषयी आक्रमक होते ते. विश्वनाथ सावंत, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई.